सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सध्या संत्र्यांचा सीझन सुरू आहे. आपण बाजारामध्ये गेलो की आपल्याला सर्वत्र संत्री दिसतात. तर मीही अशीच बाजारामध्ये गेलते आणि खूप सारे संत्री घेऊन आले आणि खास तुमच्यासाठी ही रेसिपी आहे. तर 9 ते 10 या इथे आपण मीडियम आकाराचे संत्री घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धा वाटी मिल्क पावडर, 1 मोठी वाटी आपण या इथे भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. सर्वप्रथम आपण हे जे संत्रे आहे या संत्र्याच्या आतील बिया काढणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्यावरती ज्या पांढऱ्या रेषा असतात, ज्या साली असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. आतील फक्त आपण गर घेणार आहोत. एखाद दुसरी बी जरी राहिली तरीसुद्धा तुमची बर्फी जी आहे ती कडवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण गर आतला काढून घ्यायचा आहे. बी पूर्णपणे सगळ्या संत्र्यातली काढून टाकायची आहे आणि पांढरी सालही रेषाही काढून टाकायच्यात. तर अशा प्रकारे मी पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये या इथे आपण 1 चमचा तूप टाकलेला आहे. आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्सपासून ही बर्फी बनवत आहोत. ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे या इथे मी जे टाकत आहे ते आहे मैदा. या इथे 4 चमचा एवढ्या प्रमाणात आपण मैदा टाकलेला आहे. कारण ही जी बर्फी आपण बनवतो मैत्रिणी, संत्रा बर्फी, ही जेलीसारखी बर्फी होणार आहे. लहान मुलांसाठी फार फेवरेट अशी असेल, कारण मुलांना शक्यतो बर्फी खायला आवडत नाही, परंतु जेली असेल तर लहान मुलं नक्की आवडीने खातात. त्यामुळे त्यांना ही बर्फी न वाटता जेली खाल्ल्याचं फिलिंग येणार आहे. त्यामुळे या इथे आपण मैद्याचा वापर केलेला आहे. आता आपण मैदा 1 चमचा तुपामध्ये छान भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण संत्रे टाकलेले आहेत. मैदा लो गॅसवरती तुम्ही भाजून घ्यायचा आहे साधारणतः 5 मिनिटे. मैद्याचा असा छान सुगंध आला की तुम्ही त्याला कढईतून बाहेर काढून घ्यायचं आहे. आता या इथे आपण संत्री जे आहे ते पूर्ण स्मॅशरने स्मॅश करत आहोत. थोडं पाणी जे आहे संत्र्याचं ते आपल्याला दिसू लागलेलं आहे की पूर्ण गरमीमुळे संत्र्याचं जे पाणी आहे ते बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे. आता अशा वेळेस आपण यामध्ये 1 वाटी एवढी साखर टाकणार आहोत. साखर टाकल्यानंतर छान असा मस्त याचा पाक सुरू होण्यास वेळ झालेली बघा तुम्ही. या इथे पूर्णपणे पाक जो आहे पाक आपला सुरू झालेला आहे होण्यास. तर अशा प्रकारे तुम्ही या इथे बघू शकता संत्र्याचा जो आपण क्रश म्हणू शकता आपला मस्त तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण जे मैद्याचं पीठ होतं जे आपण भाजून ठेवलं होतं तुपामध्ये ते यामध्ये टाकणार आहोत. मिक्स करून घेऊयात. मैदा टाकल्यानंतर तुम्हाला लगेच मिश्रण जेली टाईप होताना दिसेल. या इथे तुम्ही बघू शकता. तर आता आपण मैदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. मैदा जर तुम्हाला नसेल टाकायचा आणि विदाऊट मैदा ही बर्फी बनवायची असेल तर तुम्ही मैदा स्किप करू शकता. आता आपण यामध्ये टाकलेला आहे अर्धा वाटी इतपत मिल्क पावडर. मिल्क पावडरसुद्धा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मिल्क पावडर टाकल्यानंतर आपण टाकणार डेसिकेटेड कोकोनट. सुरुवातीला या इथे मी अर्धा वाटी इतपत टाकलेलं आहे. आता आपण उरलेलं पूर्ण जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते सुद्धा यामध्ये टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला मैदा नसेल टाकायचा तुम्ही मैदा स्किप करू शकता. फक्त डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि साखर आणि संत्री याची तुम्ही बर्फीसुद्धा बनवू शकता. तीही खूप छान टेस्टी बनते. आता आपण यामध्ये टाकलेला ऑरेंज फूड कलर, 1 चमचा वेलची पूड टाकलेली आहे. हेही सर्व जिन्नस मिक्स करूयात. गॅसची फ्लेम ही आत्ता मी स्लो ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा तूप. सगळ्यात शेवटी तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तूप मिक्स झाल्यानंतर आपण गॅस जी आहे त्याची फ्लेम बंद करणार आहोत. तर या इथे आपलं मिश्रण जे आहे ते छान तयार झालेलं आहे. आपण कढई साईडला ठेवूयात. आता या इथे मी केक टीन तयार केलेला आहे. त्याला बटर पेपर लावलेला आहे आणि बटर पेपरला मी तूप लावलेलं आहे. तयार झालेलं हे मिश्रण पूर्णपणे केक टीनमध्ये आता आपण ट्रान्सफर करून घेऊयात. साधारणतः 10 मिनिटे हे मिश्रण मी थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे जे मिश्रण आहे ते सर्वत्र स्प्रेड करूयात अशा प्रकारे. या इथे आपण पूर्ण मिश्रण स्प्रेड केलेलं आहे. स्पॅच्युलाला मी थोडंसं तूप लावलेलं होतं. आता आपण एक 20 मिनटं फ्रीजमध्ये हे ठेवलेलं होतं. 20 मिनटानंतर आपण फ्रीजमधून हे मिश्रण बाहेर काढलेलं आहे. त्याला आपण आणखीन आकर्षित करण्यासाठी या इथे सिल्वर पेपरचा वापर केलेला आहे. मी सर्वत्र हा सिल्वर पेपर आता या इथे लावून घेते.
सिल्वर पेपर लावल्यानंतर आणि आता आपण याला छान असं कटिंग करूयात. चौकोनी आकाराचं या इथे बर्फीचे आपण कटिंग करणार आहोत. कापताना तुम्हाला दिसत असेल की ती बॅटर जे आहे ते छान असं जेलीसारखं झालेलं आहे. आपण मैद्याचा वापर केल्यामुळे त्याला छान मस्त असं जेलीचं स्वरूप आलेलं आहे. तर या इथे मी कटिंग केल्यानंतर 10 मिनटं फ्रीजमध्ये पुन्हा ठेवलं होतं. आता आपण ही जी बर्फी आहे ती बाहेर काढलेली आहे. तर तयार झाली आपली मस्त जेली ऑरेंज बर्फी. खूप टेस्टी ही बर्फी बनते. नक्की तुम्ही या संत्र्याच्या सीझनमध्ये ही बर्फी ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा आपल्या ओळखीच्या, परिचयाच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. सारिका परिपूर्ण किचनची लिंक नक्की पाठवा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.